करण्याची गरज आहे। तुम्ही आता जागृती करण्याचं म्हणताय, मग आता राष्ट्रीय सागरी अकादमी आहे, काही वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था आहेत सागरी, त्यांची भूमिका यामध्ये नेमकी कशी आहे? त्यांनी कशी भूमिका बजावायची आहे किंवा त्यांचा लाभ नेमका कसा घ्यायचा आहे? मी जे बोललो की विभिन्न आम्ही प्रयत्न करत आहोत, युनिव्हर्सिटीज प्रयत्न करतात ज्या आपण बोललात त्या सगळ्या, बरोबर, परंतु त्याचबरोबरीने फीडिंग व्हायला पाहिजे। म्हणजे आम्ही सगळी व्यवस्था तर तयार करू शकतो, पण त्याला जी फीडिंग व्हायला पाहिजे, त्यासाठी जे मनुष्यबळ तिकडे यायला पाहिजे, त्यासाठी जागृतीची गरज आहे। म्हणजे फॉर्च्युनेटली आनंदाची गोष्ट ही आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, अच्छा, कोर्सेस तयार आहेत आणि त्यानंतर कोर्सेस नंतर मिळणारे जॉब्स किंवा व्यवसायाच्या संधी तयार आहेत। आता आपली गरज आहे की फीड, आणि हा फीड फक्त कोकणातूनच नसायला पाहिजे। जे आपले दूरदराजचे जे क्षेत्र आहे महाराष्ट्रातले, ज्यांना सागरी किनारा नाही, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, यांच्यातून सुद्धा लोकांनी इकडे येण्याची गरज आहे। आणि फॉर्च्युनेटली काय झालं आहे की समृद्धी महामार्ग असो आणि त्याच्यानंतर जो नाशिकची कनेक्टिव्हिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिस केली आहे, त्याच्यामुळे वाढवण हा जवळजवळ 30 जिल्ह्यांना हे 8 ते 10 तासात येण्याचा मार्ग झालेला आहे। अगदी जेव्हा वाढवण तयार होईल, बरोबर, तोपर्यंत हा कनेक्टिव्हिटी जी नाशिक ते वाढवण आहे समृद्धीला ती तयार होईल। जवळजवळ 30 जिल्हे त्याला कनेक्ट होतील। त्याच्यामुळे जे पूर्वी मुंबई लांब वाटायचं, त्याच्यामुळे जे लांबचे लोक म्हणजे मराठवाडा विदर्भाचे लोक इकडे ह्या क्षेत्रात यायचे नाही, ती जी अडचण आता ती दूर झाली। अगदी त्याच्यामुळे आता फक्त एवढंच आहे की त्यांना जागृती करून त्यांना इकडे आणणं। बरोबर, तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे ताट सजलेलं आहे, सगळे पदार्थ तयार आहेत, पण शेवटी घास आपल्यालाच घ्यायचा आहे। तो घास कोण दुसरा आपल्याला भरवायला येणार नाहीये। ह्या संपूर्ण परिषदेमध्ये तंत्र